नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. जेव्हा अद्वैत आबांजवळ बसलेला असतो तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, मला फक्त तुझा संसार सुखी बघायचा आहे आणि त्यामुळे तू लवकरात लवकर कलाचा बायको म्हणून स्वीकार करावा असं मला वाटतं. करशील ना तू माझ्यासाठी असं? अद्वैत विचार करतो की नाही, आता या क्षणी मला आबांची तब्येत जास्त महत्त्वाची आहे आणि त्यासाठी मी काहीही करेल. मग तिथे खरेशी चांगलं वागण्याचं नाटक का होईना मला करावं लागलं, परंतु माझ्यासाठी आबा जास्त महत्त्वाचे आत्ता. अद्वैत या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. आबा अद्वैतला विचारतात की अरे अद्वैत, मी काय बोलतोय तुला कळतंय का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आबा, तुम्ही काय बोलताय मला कळतंय. तुम्ही काळजी करू नका, मी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्ही फक्त आता जास्त त्रास करून घेऊ नका आणि फक्त आरामच करा. इकडे रजनी सर्वांसमोर म्हटलेली असते की यामध्ये कलाची काहीही चूक नाहीये. कलाचा जर अपमान झाला, कलाच्या घरच्यांचा अपमान झाला तर कला का गप्प बसेल? आणि मला असं वाटतं की कला या घरची सून आहे, तिचा अपमान झालाय, त्यामुळे घरच्या सगळ्यांनी तिची माफी मागायला पाहिजे. आता रजनीचं हे बोलणं ऐकून सरोजला तर राग येतो, परंतु काकांनाही राग आलेला असतो. काका आता रजनीचा हात ओढतात आणि रजनीला बाजूला घेऊन जातात. रजनीला ते म्हणत असतात की का ग, तुला त्या दीनदमड्या मुलीची काय एवढी काळजी असते? का तुला एवढा तिचा पुळका येतो? हे बघ सरोज वहिनी, जे काही वागतात, जे काही करतात ते सगळं योग्यच असतं आणि प्लीज तू त्यांच्या विरोधात वागायला जाऊ नकोस. तू मनाशी गाठ बांधून घे. आणि मला दिसतंय की कलासोबत राहून तू कलाची राहून स्वतः सुद्धा खूप मनमानी करायला लागली आहेस. आणि जर तू परत असं काही केलंस ना तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात राहू दे. संगीता बाबांना म्हणत असते की अहो, मला काय वाटतंय की इथं जे काही झालं ते कलाला त्याबद्दल काहीच माहीत नाहीये. मी एक काम करू का, मी कलाला बोलावून आणू का खाली? तर बाबा म्हणतात की हो संगीत, जा पटकन तिला बोलावून आण, कारण तिला काहीच खबर नाहीये या सगळ्याची. संगीता कलाला बोलवण्यासाठी तिच्या रूममध्ये जात असते. त्याचवेळी सरोज आता संगीताला थांबवते. संगीताला ती म्हणते की कुठे निघालात तुम्ही तरा? तेव्हा संगीता म्हणते की काही नाही, कलाला खाली घेऊन येते. तेव्हा सरोज म्हणते की काही गरज नाहीये त्याची, आणि खोलीत तिची ती गेली आहे ना, येईल परत ती. संगीता म्हणते की नाही हो, तसं नाही, परंतु तिला माहीत नाहीये ना की आबाजींना इथं खाली काय झालंय, म्हणून तिला सांगायचं होतं. सरोज चिडूनच संगीताला म्हणत असते की तुम्हाला सांगितलं ना, सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला ऐकता येत नाही का? मी सांगितलं ना तुम्हाला की तुम्हाला काहीही गरज नाहीये तिला जाऊन सांगायची. त्याचवेळी आबांच्या रूममधून बाहेर पडून अद्वैत थेट त्याच्या रूममध्ये गेलेला असतो, म्हणजे कलाकडे गेलेला असतो. तेव्हा रोहिणी सरोजला खुणावते आणि सरोजला म्हणते की तू त्यांना थांबवलंय, परंतु अद्वैत का खोलीकडे गेला याचा एकदा विचार कर. आबा देवी आईकडे प्रार्थना करत असतात. देवी आईला म्हणत असतात की देवी आई, तू आमच्या घरात स्थिरावली, परंतु तुझा पाहुणचार झाला नाही. परंतु तुझी कृपा आमच्या चांदेकरांवर असू दे. आमच्या चांदेकरांवर आलेली संकट दूर कर आणि माझ्या घरातल्या लक्ष्मीला तिच्या स्वतःचं स्थानही मिळवून दे. इकडे अद्वैत हा आता रूममध्ये आलेला असतो. कला तिथेच बसलेली असते. कला रडत असते. आता अद्वैतला तिने बघितलेलं असतं. अद्वैत काही बोलायला जाणार तेवढ्यातच कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, आता बस, आता जेवढा झालाय ना तेवढा अपमान बस झालाय. आता आणखी अपमान सहन करण्याची ताकद नाहीये माझ्यात. जेवढा अपमान झालाय ना तेवढा पुरेसा आहे माझ्यासाठी. आणि किती आनंदी होते मी सकाळी, पण या घरामध्ये मला आनंदी होण्याचा हक्कच नाहीये, ही गोष्ट मला पुन्हा एकदा समजली. चांदेकर साहेब, अहो तुम्ही जा ना, तुमचं काम करा. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ मी. तेव्हा कला म्हणते की हो, मला माहिती आहे ना की तू हेच म्हणणार की कशाला विषय वाढवतीयस आता. माझ्या घरात तुझे तमाशे मला नकोय. तर अद्वैत तिला हळू आवाजात मी करत असतो, परंतु कलाला वेगळंच वाटत असतं आणि कला अद्वैतला म्हणत असते की मला तुझे मीपणाचे धडे नकोयत अद्वैत. तुझं मीपणाचे रिंगण इतकं मोठं आहे ना की त्यात प्रेम असतं, आपुलकी असते, ही गोष्ट तुला दिसतच नाही. अद्वैत म्हणतो की हे बघ आपलं लग्न. तेव्हा कला म्हणते की नाही, प्लीज आता कुठलाही विषय तू काढू नकोस आता, कारण मला माहिती आहे तू काय म्हणशील. मला माहिती आहे तू काय म्हणणार आहेस की मला हे लग्नच मान्य नव्हतं, माझा नाईलाज होता म्हणून मी हे लग्न केलं. अरे परंतु हीच परिस्थिती माझ्यासोबतही होती, माझ्या बाबतीतही होती. याचा तू कधी विचार केलायस का? मला कुठे तुझ्याशी लग्न करायचं होतं, परंतु मजबुरीमध्ये मलाही तुझ्याशी लग्न करावं लागलं ना. तुझ्यामध्ये फक्त स्वतःच्याच बाजूला महत्त्व आहे का? दुसऱ्याच्या बाजूला काहीच महत्त्व नाही का? का बरं? का तू मुलगा आहेस म्हणून? तू श्रीमंत आहे, हे घर तुझं आहे आणि मी तुझ्या घरी राहते म्हणून तू असं वागतोयस का?
का तुला एक वागणूक आणि मला दुसरी वागणूक? आणि खाली काय म्हणाला अद्वैत तू की गेल्या ना बायका, कशाला हा नवरा बायकोचा दिखावा करायचा? तसाही माझा काही संबंधच नाहीये, कलाला करू दे पूजा. म्हणजे काय चांदेकर, याचा अर्थ काय होतो? हे बघ चांदेकर, मला नव्हती दिखाव्याने पूजा करायची, मी मनोभावे पूजा करत होते. तुझ्यासाठी वटसावित्रीचं व्रत सुद्धा मी मनानेच केलं होतं, मनापासून केलं होतं. एखादी गोष्ट जर मी मनापासून केली तर ती करते. आणि तू काय करतोस? तू सतत मला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो, माझा अपमान करतो. अरे सतत दुसऱ्याला त्याची लायकी दाखवणं गरजेचं आहे का चांदेकर? चांदेकर, तुला कळत नाहीये का? तू सोयीनुसार माझा वापर करतोय. तुझ्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये, तुझ्या घराण्याला धक्का लागू नये, फक्त आणि फक्त त्या गोष्टीसाठी तू माझा वापर करून घेतोयस. तुला कळतायत का ह्या गोष्टी? हे बघ, मला तुझी बायको म्हणून कुठल्याही विधी पूर्ण करायच्या नाहीयेत. अद्वैत कलाला म्हणत असतो की हे बघ तसं नाहीये, परंतु प्लीज तू माझं ऐकून तरी घे, मला काय म्हणायचंय. कला अद्वैतला म्हणत असते की अरे अजून तुझं काय ऐकायचंय? इतके दिवस तर मी तुझं ऐकूनच घेत होते ना. आणि तू जेव्हा ऐकून घे असं म्हणतोस ना, तेव्हा तू बोलत नाही, तू ऐकवतोस. आणि कोण समजतो रे तू स्वतःला? कोण आहेस कोण तू? एवढा मोठा काय लागून गेला तू? काय समजतो काय तू स्वतःला? तुला काय वाटलं तू लोकांची लायकी काढशील, लोकांना गप्प करशील, त्यांना त्यांची जागा दाखवशील? कोण आहेस कोण रे तू? कला बोलतच असते, बोलतच असते, बोलतच असते. आता अद्वैत तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो की अगं शांत बस ना तू. आणि मग कलाला तो सांगू लागतो. कलाशी तो बोलत असतो आणि म्हणत असतो बघ खरे, आपल्या ह्या वागण्याने ना आबांना खूप त्रास होतोय. इनफॅक्ट या सगळ्या गोष्टीमुळे घरातलं वातावरण बिघडतंय असं मला वाटतंय. कला म्हणते की अरे अद्वैत चांदेकर, तुला कळतंय का? घरातलं वातावरण बिघडतंय किंवा आजोबांना या गोष्टीचा त्रास होतोय म्हणून तू माझ्याशी चांगलं वागणार आहेस का आता? तुला खरंच कळत नाहीये का मला काय म्हणायचंय ते, मी काय बोलते ते? अद्वैत म्हणतो की हे बघ खरे, तू खाली बस बरं पहिल्यांदा. अद्वैत आता कलाला बसवतो आणि कलाला तो म्हणत असतो की हे बघ, मगाशी जेव्हा मी खाली होतो ना तेव्हा मी फार इरिटेट झालो होतो. आणि तेव्हा जे काही झालं ना ते इरिटेशनमध्ये झालं. हे बघ, मला तुझा वापर करायचा नाहीये आणि मी तुला काही माझ्या हातातली बाहुली वगैरे अजिबात समजत नाही. खाली जे काही झालं त्यासाठी आय एम सॉरी. आता जेव्हा अद्वैत सॉरी बोलतो तेव्हा कला अद्वैतकडे बघते. अद्वैत म्हणतो की खरंच मी मनापासून सॉरी बोलतोय. हे बघ, इथून पुढे मी तुला हर्ट करणार नाही, नेहमी तुझ्या भावनांचा विचार करत जाईल. अँड आय प्रॉमिस यू, आणि हा माझा शब्द आहे, मी तुला कधीही त्रास देणार नाही, कधीही मी तुला जाणून बुजवून तुला हर्ट करणार नाही. अद्वैत आता कलाचा हात पकडतो. कलाचा हात आता हातात घेतलेला असतो अद्वैतने. तर कला मात्र शॉक असते की चक्क अद्वैत चांदेकर हे सगळं करत असतो. अद्वैत चांदेकर स्वतः तिला सॉरी म्हणत असतो आणि तेही मनापासून सॉरी म्हणत असतो. आतापर्यंत तिने अद्वैतला एवढं तिच्याशी चांगलं बोलताना कधीही बघितलेलं नसतं, एवढं समजून घेताना कधी बघितलेलं नसतं. त्यामुळे कला अगदी शॉक होऊन अद्वैतकडे बघत असते. इकडे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. आता रोहिणी मात्र सरोजला पिना मारायचं काम करत असते. सरोजला हळूच म्हणत असते की अगं सरोज वहिनी, किती टाइम झालाय, अद्वैत त्याच्या खोलीमध्ये गेलाय, म्हणजे कलाकडे गेलाय, अजून काही खाली आला नाहीये, बायकोच्या मागे मागे काय गेलाय आणि तिकडचाच झालाय. सरोज म्हणते की उगाच काही पण बोलू नको आणि अर्थाचा अनर्थ होऊ देऊ नकोस. हे बघ, आबांची तब्येत बिघडली आहे म्हणून तो अस्वस्थ झालाय आणि म्हणून तो त्याच्या रूममध्ये गेलाय. मला माहिती आहे खोलीमध्ये तिला सुनवायलाच गेला असेल तो. रोहिणी म्हणते की परंतु मला नाही वाटत असं काय असेल. म्हणजे कसं की आईसमोर बायकोला सुनावलं म्हणजे आई खुश आणि रूममध्ये एकट्यात बायकोला समजावलं म्हणजे बायको देखील खुश. सरोज म्हणते की गप्प बस, अद्वैत असं कधीही वागणार नाही. त्याचवेळी जिन्यावरनं अद्वैत हा कलाचा हात धरून तिला खाली घेऊन येत असतो. तेव्हा रोहिणी सरोजला म्हणते की बघ जरा, असं तू म्हणतीयस ना, बघ जरा तुझ्या मुलाचे प्रताप. सरोज जेव्हा अद्वैतला आणि कलाला बघते तर दोघंही एकमेकांच्या हातात हात घेऊन खाली आलेले असतात आणि ते बघून सरोजचा माथा अगदी ठणकलेला असतो. दोघांचा एकमेकांमध्ये असलेला हात बघ काजल, बाबा आणि संगीता यांना खूप आनंद झालेला असतो. सोबत रजनी आणि सोहम सुद्धा फार कौतुकाने त्यांच्याकडे बघत असतात. रोहिणीला मात्र झटकाच बसलेला असतो. रोहिणी विचार करत असते, ह्या कलाच्या बाबतीत अगदी काहीही प्लॅन केला ना तरी तो सक्सेसफुल काय, किंवा या सगळ्या गोष्टीला ही कला काहीतरी वळण देतेच. रोहिणी सरोजला म्हणते की काय ग सरोज बहिणी, इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुझी सून काही खाली आली नाही, परंतु अद्वैतने असं काय समजावलं की लगेचच खाली येऊन गेली? आणि तू एकदा बघ तिकडे, तिने तिचा हात अद्वैतच्या हातामध्ये नाही दिलाय तर अद्वैतने स्वतःहून तिचा हात धरलाय, बघ एकदा नीट. म्हणजे बायकोसोबत पडतं घेतलंय वाटतं तुझ्या अद्वैत ते. त्यामुळे सरोजला आता खूप राग येत असतो. तर रजनी आता कलाला म्हणते की कला, बरं झालं बाई तू आलीस.
आणि अच्छा, म्हणजे तुला नवऱ्याने मनवायला हवं होतं तर, म्हणजे तू खाली येणार होतीस. अद्वैत लगेचच कलाचा हातात असलेला हात सोडवतो आणि अद्वैत सगळ्यांना म्हणतो की मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. अद्वैत सगळ्यांना सांगतो की मला नाही वाटत की कलाला जो राग आला होता तो काही चुकीचा होता. सोहम सुद्धा आबांना तिथे घेऊन आलेला असतो. अद्वैत पुढे म्हणत असतो की ती जे काही करते ते मनापासून करते आणि आपण हे कोणीही नाकारू शकत नाही. आज सकाळपासून तिला फार अपमान सहन करावा लागलाय. खरं तर त्याची काही गरजच नव्हती. रोहिणी विचार करत असते की गरज नव्हती म्हणजे काय? ह्या अद्वैतला नक्की काय म्हणायचं आता? अद्वैत आबांना म्हणतो की आबा, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की खरे आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि आपल्या घरच्या लक्ष्मीला मी चुकीची वागणूक दिली आणि तेही आजच्या म्हणजेच मंगळागौरीच्या दिवशी. आबा, मला माझी चूक समजली आहे. आय एम सॉरी. तेव्हा सरोज उठते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का तुझं काय बोलणं चाललंय? तू हिला आपल्या घरची लक्ष्मी म्हणतोय का? अद्वैत सरोजला म्हणतो की आई, आपण उत्तर पूजा करून घेऊयात का? कारण आता ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सरोजचा मात्र चांगलाच मूड ऑफ झालेला असतो आणि तिचा चेहराही आता चांगलाच पडलेला असतो. तर आबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैता, तू अगदी बरोबर बोलतोयस. बायको ही आपल्या नवऱ्याच्या मागे सावली म्हणून उभी असते आणि त्याचप्रमाणे जर नवरा आपल्या बायकोच्या मागे सावली म्हणून उभा राहिला तर काय वावगय. आणि तू मात्र आज ते खरं करून दाखवलंय. तेव्हा कलाचं लक्ष आबांकडे जातं आणि सोहमने आबांना पकडलेलं असतं. त्यामुळे कला आबांना विचारते की आबा, काय झालंय? तुम्हाला काही झालंय का? तुम्हाला काही होतंय का? आणि सोहमने तुम्हाला असं का पकडलंय? सोहम काही बोलायला जाणार तेवढ्यातच आबा म्हणतात की नाही, ते बाकी आपण नंतर बघूयात, पहिल्यांदा पूजा करून घेऊयात. कला आबांसमोर हात जोडते. आबांना ती म्हणत असते की आबा, चुकलं माझं. खरं तर मी पूजा असं सोडून जायला नको होतं आणि त्यामुळे देवाचा अपमान देखील झाला. तेव्हा आबा म्हणतात की अगं सुनबाई, जाऊ देत, तुला तुझी चूक कळली हेच खूप महत्वाचं आणि तसंही आता आपल्या घरात अंबाबाईची पूजा होणार आहे हे जास्त महत्वाचं आहे. चला आपण आता पूजा करून घेऊयात. आणि मग कला आणि अद्वैत दोघंही पूजेला बसतात. उत्तर पूजा सुरू होते. कला आता फूल वाहत असते. अद्वैत कलाच्या हाताला हात लावत असतो. अद्वैत अगदी समजूतदारपणे सगळ्या काही गोष्टी करत असतो. कलाला मात्र खूप छान वाटत असतं कारण अद्वैतमध्ये तिला जमीन आसमानाचे एवढे फरक पाहायला भेटत असतात. कला अद्वैतकडे हसून बघत असते तर अद्वैतही तिच्याकडे हसून बघत असतो. परंतु सरोजच्या पोटात मात्र हे सगळं बघून फारच दुखायला लागलेलं असतं. सर्वजण त्यांच्याकडे अगदी कौतुकाने बघत असतात आणि खरं तर कलाचा चांदेकरांच्या घरातला हा सगळ्यात आनंदाचा दिवस असेल आतापर्यंतचं. याबद्दलचं तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगाच. आता आपण पुढे जाऊयात. तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते. मंगळागौरीला खेळ खेळण्यासाठी सर्व बायका तिथे आलेल्या असतात. सर्व बायका जमलेल्या असतात, हसत असतात. चांदेकरांच्या सुद्धा सर्व बायका असतात. मग त्यातली एक बाई कलाला म्हणते की कला, आता तू पटकन नाव घे बरं, मग आपण लवकरात लवकर मंगळागौरीचे खेळ सुरू करूयात. तेव्हा कला थोडा विचार करू लागते. तर दुसरी बाई म्हणते की काय ग कला, तुला नाव घेता येत नाही का आणि तुला सुचत नाही आहे का नाव? तेव्हा रजनी म्हणते की असं कसं सुचत नाही कलाला? अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जे आमच्या कलाला येत नाही. कला, तू बिनधास्त नाव घे आणि आतापर्यंत तशीही तू किती छान छान नावं घेत आली आहेस. आणि मग कला एक सुंदर उखाणा घेते. मंगळसूत्रांच्या वाट्यामध्ये सजलं सासर आणि माहेर, अरिष्ट संकट अमंगळ अशुभ, जाऊ दे चांदेकरांच्या घराबाहेर. सर्वांना कलाचा हा उखाणा फारच आवडलेला असतात. बायका तर अक्षरशः टाळ्या वाजवतात. तर एक बाई कलाला म्हणते की अरे वा, खरंच खूप छान उखाणा घेतलास तू. या उखाण्यामध्ये कलाने सासरचा आणि माहेरचा दोन्हीही समतोल राखलाय. खरं तर ही गोष्ट प्रत्येक मुलीला करता आली पाहिजे. रजनी म्हणते की मग आमची कला आहेच लक्ष्मी. आणि सगळ्यांना ती म्हणते की मग आता आपण मंगळागौरीचे खेळ खेळायला सुरुवात करूयात. सर्व बायका हो म्हणतात. रोहिणी मात्र सरोजचे कान भरायचे काही थांबत नसते. सरोजला ती म्हणत असते की वहिनी बघ, मी तर कल्पना सुद्धा केली नव्हती की असं काही होईल आणि अशी मंगळागौर ह्या कलाची साजरी होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बघ, खेळ करायला तू गेली होतीस परंतु खरा खेळ तर तुझी सूनच खेळली आहे. आणि आज तर तिने अक्षरशः दाखवून दिलंय की सगळा अद्वैत तिच्याच मुठीत आहे. घरातले सुद्धा आता सगळेजण तिच्याच तालावर नाचायला लागले. आणि सरोज वहिनी, अगं तुझा अद्वैत सुद्धा तुझ्या हातातून आता निसटून चाललाय, तो तुझंही काही ऐकत नाही. सरोज रोहिणीला म्हणत असते की रोहिणी, उगाचच वाटेल ते बोलू नकोस हा. रोहिणी म्हणते की हो वहिनी, तू तर मला असंच म्हणशील की का बोलतेस, का असं बोलतेस. परंतु वहिनी, मी असेल फटकळ परंतु जे काही आहे ना ते खरं बोलून टाकते हा. मी काही गप्प वगैरे बसत नाही हा. बघ ना, म्हणजे आज तुझ्याच मुलाने तुलाच डावलून त्याच्या बायकोची बाजू घेतलीये.
नाही म्हणजे त्याला चांगलंच माहिती आहे ना की तुला त्या कलाचा किती राग येतो, तरी सुद्धा हाताला धरून त्याने खाली आणलंय तिला. तुझं नशीब समज की त्याने निदान तिला उचलून तरी नाही आणलंय. पण काही दिवसांमध्ये आपल्याला तेही चित्र बघायला भेटेल असं काहीतरी वाटायला लागलंय मला. तेव्हा सरोज आता या गोष्टीचा विचार करू लागते. बायका आता कलाला म्हणतात की चला तर मग आता मंगळागौरीचे खेळ सुरू करूयात. आणि कला, पहिल्यांदा सुरुवात तुझ्यापासून करूयात. आपण पहिल्यांदा फुगडी घालूयात का? कला म्हणते की चालेल. मग रजनी आणि कला दोघीही फुगड्या घालत असतात. कलाची आणि रजनीची फुगडी घालून झालेली असते. त्यानंतर बायका म्हणतात की आता विहीनबाईंची फुगडी होऊन जाऊ द्या. मग संगीता आता रिंगणामध्ये येते आणि सोबतच सरोजला यायचं नसतं, परंतु आजूबाजूच्या बायका जमलेल्या असतात. प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी तिला हे करावंच लागणार असतं. त्यामुळे चक्क आता ती संगीतासोबत सुद्धा फुगडी घालते. विहीनबाईंची आता फुगडी झालेली असते. बायका म्हणतात की आता सासू सुनेची सुद्धा फुगडी होऊन जाऊ द्यात एकदा. सरोज मात्र फार रागाने बघत असते, कारण सरोजला तर चांगलं कधी बघताच येत नसतं. हसून तर मी अजूनही सरोजला बोलताना बघितलं नाही आणि हसताना तर कधी अजूनही बघितलेलं नाहीये. कायम तिचं तोंड फुगलेलं असतं आणि त्याच नजरेने सगळ्यांना बघत असते. सरोज आणि कला दोघीही आता एकमेकींच्या समोर उभ्या राहतात. तर आता फुगडी घालायला सुरुवात करतात. तर ह्या माजोड्या सरोजने कलाचा हात एकदम पॅक पकडलेला असतो, एकदम तिला दुखावं म्हणून जोरात पकडलेला असतो. कलाला तिचा हात फार दुखत असतो, परंतु ती काही बोलत नाही. सरोज मात्र मुद्दाम तिचा हात दाबत असते आणि अगदी कलाला खुन्नस देऊन तिच्याकडे बघत असते. तर रोहिणीला कळलेलं असतं की सरोजने कलाचा हात मुद्दाम दाबलाय, त्यामुळे ती मात्र हसत असते. सरोजला कलाबद्दल इतका राग आलेला असतो, तिच्या डोळ्यामध्ये कलाबद्दलचा राग खूप दिसत असतो. तो ज्वालामुखी तिच्या नजरेमध्ये दिसत असतो. आणि त्याचवेळी सरोज आता फुगडी रंगत आलेली असते आणि रंगलेल्या फुगडीमध्ये सरोज आता तिचा हात काढून घेते. त्यामुळे कला जोरात जाऊन खाली पडते आणि तरी सुद्धा सरोज तिच्याकडे रागानेच बघत असते. कला सरोजकडे बघत असते. सरोज आता मोठ्या ॲटिट्यूडने तिथून निघून जाते. संगीता आणि रजनी दोघीही आता कलाला सावरतात, कलाला उठवतात. संगीताला मनोमन समजलेलं असतं की हे सगळं काय आहे. संगीताला समजलेलं असतं की सरोज मॅडमने अजूनही कलाला ॲक्सेप्ट केलेलं नाहीये. त्या कलाचा अजूनही रागरागच करताय. कलाला अशा पद्धतीने सरोजने लोटून दिलेलं असतं, त्यामुळे कलाला मात्र फार वाईट वाटत असतं. काजल कलाला विचारते की ताई अगं तू ठीक आहेस ना? तेव्हा कला म्हणते की हो ठीक आहे मी, माझा साडीमध्ये पाय अडकला म्हणून मी पडले. तेव्हा एक बाई म्हणते की कला अगं सासू बरोबर खेळताना ना जरा सांभाळूनच खेळायचं असतं. दुसरी बाई म्हणत असते की वा, म्हणजे सासू सुनेची जोडी अगदी छानच रंगली आणि मस्त फुगडी घातली दोघींनी. सरोजबाईंनी तर अगदी खमक्या आहेत, म्हणजे सुनेला किती छान फिरवलं त्यांनी. तेव्हा दुसरी बाई म्हणते की हो, पण सुनेने सावरून घेतलं तेही तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर लाट्या बाई लाट्या हा दुसरा खेळ आता सुरू झालेला असतो. प्रत्येक बायकांच्या हातामध्ये लाटणं असतं आणि लाट्या लाट्या ते खेळत असतात. आता लाट्या बाई लाट्या हा खेळ खेळत असताना सरोज आणि कला पुन्हा एकमेकींच्या समोर असतात आणि जेव्हा एकमेकींच्या समोर येतात तेव्हा सरोज पुन्हा एकदा कलाच्या हातावर मुद्दाम लाटणं मारते आणि कलाला तेव्हाही खूप दुखतं. एकतर सरोजने तिला खाली पाडून दिलेलं असतं आणि दुसरं म्हणजे कलाच्या हातावर तिने मारलेलं असतं. कला मात्र सरोजकडे बघत असते. तर सरोज कलाला तिथेच म्हणत असते की तुझे सगळे डाव ओळखून आहे बरं का मी. तुला मी 1760 वेळा सांगितलं की माझ्या मुलाच्या जवळ जाऊ नकोस, पण तुला तर काय माझं ऐकायचंच नसतं ना. ते राहिलं बाजूला, परंतु तू तर मात्र माझ्या मुलाला जवळ जाण्याचा प्रयत्न करतेयस. पुन्हा एकदा बायकांना संशय येऊ नये म्हणून सरोज आणि कला पुन्हा एकदा लाट्या लाट्या खेळायला लागतात. पुन्हा एकदा सरोज जोरात आता कलाच्या हातावर लाटणं मारते आणि कलाला ती म्हणत असते आयुष्यभर तुझा हा खेळ लक्षात राहील तुला. संगीता हे सगळं बघत असते. संगीताला कळत असतं की काहीतरी चुकीचं घडतंय, परंतु कला मात्र सरोजचं ते सगळं ऐकून घेत असते. कला मात्र सरोजचे सगळे डावपेच ओळखत असते, परंतु ती सरोजला काहीही बोलत नाही आणि स्वतः मात्र सहन करून घेत असते. तर मित्रांनो, आत्तापर्यंत सरोज एवढी नालायक कधीच दाखवली नव्हती जी आज दाखवली आहे. म्हणजे आत्तापर्यंत सरोजचं एक माणुसकीचं रूप समोर येत होतं. जरीही तिने आत्तापर्यंत कलाला ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं हे मान्य होतं, कलाबद्दल तिला तिरस्कार आहे हेही मान्य होतं, परंतु त्यामध्ये ती माणुसकीच विसरून जाईन असं कधी दाखवलं गेलं नव्हतं. म्हणजे आज चक्क सरोजने कलाला हर्ट करण्याचा प्रयत्न केलाय आणि तेही फिजिकली हर्ट करण्याचा प्रयत्न केलाय. ही गोष्ट खरंच फार चुकीची आहे आणि यामधून आज सरोजचा खरा चेहरा आपल्याला दिसलाय. याबद्दलचं तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. आणि उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत
मंगळागौरीचा तिसरा खेळ म्हणजे पिंगा ग पोरी पिंगा हा चाललेला असतो. सगळ्या बायका पिंगा घालत असतात. सरोज आणि संगीता एकमेकींच्या समोर असतात. सरोज संगीताला पिंगा घालत बोलत असते, लेक माझा ग जावई तुझाच आहे, धनाढ्य पोरी पिंगा. तेव्हा मग आपली संगीता ही काही कमी नसते. संगीता सुद्धा सरोजला उत्तर देते की लेक माझी ग सून तुझी ग, खुद्द लक्ष्मी ग पोरी पिंगा. तर आता पिंगा ग पोरी पिंगा हा खेळ आता संपलेला असतो. बायका आता कलाला म्हणतात की कला बरं चल आता तू पुन्हा एकदा एखादं नाव घे बरं चांगलं. मग कला आता उखाणा घेत असते. कला छान असं नाव घेते की खरेंच्या घरी वाढले संस्कारांनी आणि चालीरीतीने, आणि चांदेकरांच्या घरी आले लक्ष्मीच्या पावलांनी. कलाने सुंदर असा उखाणा घेतलेला असतो. त्यामध्ये तिने माहेरचे संस्कार आणि सासरची ओढ दोन्हीही गोष्टींचा अगदी छान असा समतोल साधलेला असतो. त्यामुळे सगळ्या बायकांना तो उखाणा फारच आवडतो. सर्वजण तिचं कौतुक करत असतात, टाळ्या वाजवत असतात. तेव्हा मात्र सरोज ही कलाकडे रागाने बघत असते. त्यामुळे कला सुद्धा आता खाली वगैरे बघत नाही, तीही सरोजच्या नजरेला नजर लावून बघत असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.